नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तिकडे कल्याणमध्ये काय तो शुक्ला का काय तिच्या आला माझला परत तिच्या वाटतं हे सगळे बाहेरचे येणारे माजायला लागले. आता तो काहीतरी म्हणला की मराठी माणसाची काय लायकीच नाही आणि काय काय चांगलंच काहीतरी म्हणलं. तो सगळ्या गोष्टी झाल्या वादंगाच्या कालची ही गोष्ट आहे. सगळ्या बातम्यांवरती पाहायची. मला बोलायचं एवढं फक्त आहे, जरा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हे साले वळवळ करायला लागले इथं मुंबईत येऊन, आपल्या इथं वळवळ येऊन करायला लागले. आता त्यांना वळवळ करायला भाग कुणी पाडलं? आपण पाडलं ना भाग त्यांना. म्हणजे आज ही लोक ज्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आपली पाळंमुळं रोवून बसलेत ती तुमच्या गावापर्यंत पोहोचलेत. मी तुम्हाला वारंवार काय सांगतोय लक्षात ठेवा. तुम्ही जमिनी विकल्या कोणाला? या भैयांना, गुजरात्यांना, मारवाड्यांना, बाहेरच्यांना विकल्या. तुम्हाला भावकीतल्या एखाद्याला द्यायला तुम जड जाते का? ज्याला आपण तो मोठा होईल ना, चुलत्याच्या पोराला जमीन घ्यायची पण त्याला देऊ कशी? तो मोठा बेटा झाला माझ्यापेक्षा, तर बाजूच्या गावातल्याला देऊ कशी? मराठी माणूस तो मोठा झाला तर माझ्यापेक्षा कोणी मोठं नको. हां, मी माझी जमीन 10 एकर आहे ना, मी गुजरात्यालाच विकणार, आमच्यातल्याला विकणार नाही. त्याला उद्या माझीच 10 एकर गेले आणि मला म्हणाल बघ तू देऊन काम कर. ही मानसिकता तुमची लायकी दाखवून देते या भडव्यांच्या अशा या सगळ्या प्रकरणातून. तो काय म्हणला? तो शुक्ला म्हणतोय ना की माझ्या ऑफिसमध्ये मी झाडू पोथा करायला ठेवतो. मराठी माणसं करतोच. आपण करतोय काय? किती लोक बोटावर मोजणे एवढी लोक आपली श्रीमंत असतील. बाकी गावाखेड्यातून आलेली मुंबईला लोक या गुजरात्या मारवाड्यांच्या घरामध्ये भांडीच घासतायत. कोण संडास साफ करतोय, कोण त्याचं जेवण बनवतंय, कोण काय आहे. ही सत्य परिस्थिती, याच्यावर बोलणं फार गरजेचं आहे. तुम्ही चाळीत राहताय, चाळीत. माझ्या व्हिडिओ मागच्या पाहिल्या नसतील पण मी तुम्हाला सांगितलं ना, चाळीमध्ये सगळ्यात जास्त मराठी माणूस राहतोय आत्ताच्या घडीला. म्हणून बाळासाहेबांनी ती सारखी गोष्ट आणली. आणि आमचा मराठी माणूस उत्मात करतोय. हे आता येऊन बोलतील आणि ते राज ठाकरेंना संधी द्यायला पाहिजे होती, मग ते BJPलाच तुम्ही दिली, मग त्याच्यामुळेच हे उत्मात करतात. नाही, राज ठाकरेंना संधी द्यायला पाहिजे होती ना, तर ती तेव्हाच 2009 साली द्यायला पाहिजे होती मराठी माणसांनी, किंवा 2014 साली द्यायला पाहिजे होती. तर काही गोष्टी घडल्या नाहीत. पण घडल्या नाहीत त्या नाहीत, त्याच्यानंतर ही माजण्याचं कारण यांची रोवलेली पाळंमुळं. हे बळवे गावाला तिकडे एकरो जमीन विकतायत, इथे येऊन एखादा फ्लॅट घेत आहेत, एखादा गाळा घेत आहेत, एखादा ऑफिस टाकतायत, धंदा टाकतायत, काही करतायत. धंद्यामध्ये पैसा डबल होतो. आपण मराठी माणसं, आमची मानसिकताच ती. आम्हाला गावाकडनं बापानंच सांगितलं, आमच्या बायान बापान, हे बडव्या ते कामच करायचं, नोकरीच करायची, ते धंदा बिंदा आपलं काम नाही. पाणीपुरी विकतो का रे, तुला पोरगी कोण देईल? वडापावचं दुकान टाकतो का, तुला पोरगी कोण देईल? असल्या मानसिकतेतून आम्ही जातोय, म्हणून आम्ही मार खातोय. आणि खाला पाहिजे. माझं मत वैयक्तिक आहे, मार खाला पाहिजे थोडासा. नाही मार खाला तर आम्हाला आमची जागा समजणार नाही. आमची जागा आम्हाला समजेल नाही समजणार. आमच्या घरामध्ये दाटी व्हायला लागली हो. म्हणून जरा आम्ही काय केलं, जरा ते आमची मुंबईतली जे रूम होती ना, ते आम्ही विकली. जरा आम्ही तिकडं पालघरला गेलोय आणि आमचा मोठा भाऊ तिकडे अंबरनाथला गेला. वा, काय झेंडे काढले तुम्ही. आणि ही तिच्या आयला तिथंच 10 बाय 10च्या खोलीत राहत आहेत, तिथंच जागा बळकावून बसलेत. जाच मुंबईमध्ये फिरा, मोठ्या बिल्डिंगांमध्ये, मोठ्या याच्यामध्ये. कोण लोढाच्या पार्कमध्ये कोण राहतो? तुमचा मराठी माणूस किती राहतो? मोजा बघू बोटावरती, मोजा बघू. लोढा पार्कमध्ये त्या कोण मुंबईचं जे आहे ना, ते मोठ्या बिल्डिंग गगनचुंबी दिसतात, याच्यामध्ये किती मराठी माणसं राहतात बाबांनो? कधी केलाय विचार? तुम्ही SRAची स्वप्न बघायची, कधी शिक्का मारतायत आणि कधी जायला रिडेव्हलपमेंटला जात. ही आमची मानसिकता. कारण मी खास व्हिडिओ बनवणार आहे. मराठी माणूस कशात गुंतून पडलाय. आम्हाला 2-2 महिन्यानंतर गावाला जायला हवं. गावाला जायचं कारण नाही, पण आम्हाला गावातल्या गोष्टींमध्ये इतकं पडावं लागतं, इतक्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात, जसं काय याच्या बापाचं गाव आहे. याच्या बापाचं गाव आहे. म्हणजे हा गेला नाही तर ते काय होणारच नाही तिकडं. मोठेपणा, चैनीच्या गोष्टी, आईश करायची, बस, बाकी काही नाही. हाता मोजण्या इतकी मराठी माणसं आहेत जी उद्योगधंद्यांमध्ये उतरत आहेत. आणि हे घरचं जे बाळकडू आहे ना, आई वडिलांचं जे रिस्क नको बाबा, घाबरण्याचं गोष्ट नको. तो आपला जाऊन कुठंतरी 10-12 हजाराची नोकरी कर आणि मर झाल्या माती घे आयुष्यभर तेच करत बस. तेच आई वडील हे नाही सांगणार की जा तिथे एखादा उद्योगधंदा कर, जा तिथे एखादी गोष्ट घे हातात त्या भैयाची, नाही तर काहीतरी कर. नाही, आमची मानसिकता इथून सुरू होते, म्हणून हे फोपावतात. हा शुक्ला काय उगच नाही टाईट होत. शुक्ला टाईट होतोय कारण त्याकडे पैसा आहे, त्याकडे ती गोष्ट आहे, म्हणून त्याला तिच्याला माज आला. मग उतरवा जरा माज त्याचा, उतरवा जरा बाहेर काढून रस्त्यावर नांगटा करून हा ना जरा त्याला शुक्लाला, म्हणजे त्याला कळेल काय असतं मराठी माणसाची गोष्ट ती. पण हे वास्तविक आहे. आणि हे जर तुम्ही बदलणार नसाल ना, तर मग येणाऱ्या काळामध्ये तुमच्या तरुण पिढ्या, कारण राहिलंय का तुमच्या हातात? गावागावातल्या जमिनी तुम्ही विकून टाकल्या, शहरं तर अशीही ओसाड झालेत आहे. तुमच्या हातात राहिलंय काय याचा विचार केलाय का? कधी केलाय? त्याचं कारण म्हणजे
आपल्यामध्ये असणारी मराठी माणूस मागं काय त्याची 2-3 महत्त्वाची कारणं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जातीतलं वैमनस्य भयंकर पद्धतीनं जे गावखेड्यांपर्यंत असतं. मराठ्याचा माणूस ओबीसीला जमीन विकू शकत नाही, ओबीसीचा दलितांना विकू शकत नाही, दलितीचा कुठल्या दुसऱ्याला विकू शकत नाही. ही पहिली गोष्ट आपली हितनं सुरू, आपल्या अधोगतीची. मागं कसं जाता येईल आपल्याला, इथून सुरू पहिली आपली गोष्ट. दुसरी म्हणजे साली भावकी पुढं जाऊ देत नाही, सगळ्यात हरामखोर. या सगळ्या गोष्टी पाहता अत्यंत म्हणजे निर्घुण हत्या मराठीची होणार आहे या सगळ्या बाकीच्यांकडून. त्याचं कारण ते नाही, आपण असणार आहे. समोरचे आपल्यावरती विजय मिळवू लागतात त्याचं कारण आपण कमकुवत होतो म्हणून. लक्षात घ्या, आपण कमकुवत होतो म्हणून. त्याचं उदाहरण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. मी जर मागेही माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं, राज्याच्या पातळीवरती निवडणुकांमध्ये हिंदुत्व अत्यंत महत्त्वाचं होतं, पण ज्या काही स्थानिक निवडणुका आहेत त्याच्यासाठी मराठी प्रादेशिक पक्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि त्यातलं एक नाव असेल राज ठाकरेंचं. तुम्हाला आज नाही कळणार त्या माणसाची गोष्ट, पण तो माणूस प्रादेशिक पक्षांमध्ये, स्थानिक निवडणुकांमध्ये, स्थानिक ठिकाणी त्या माणसाची सत्ता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात. हा माझा शब्द आहे, तुम्हाला विचार करा. नाहीतर अशीच आपली लायकी काढली जाईल आणि असेच आपण मार खात राहू. अशा सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी माणसा, काही नियम तुझ्या याच्यामध्ये घालून ठेव, तेच तुला मला असं वाटतं फायद्याचे ठरतील.